तर माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी. तर त्याच्यामध्ये विषय आहे मराठी आणि मराठी विषयामध्ये जी आपली तिसरी कविता आहे आला पाऊस. तर तो आला पाऊस ही जी कविता आहे तर त्या कवितेचा संपूर्ण अर्थ आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत. तर पहिल्यांदा या ज्या कवितेच्या कवयित्री आहेत किंवा लेखिका आहेत म्हणजे त्या लेखिका सुद्धा आहेत आणि त्यांनी ही कविता सुद्धा लिहिलेली आहे. तर त्यांचा परिचय आपण बघूया. त्यांचं पूर्ण नाव काय आहे? निर्मला सुधाकर देशपांडे. त्यांचा जन्म 1940 चा आहे आणि ओळख त्यांची त्या मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री आहेत. मराठीमध्ये जे काही लिहिलं गेलंय त्याला साहित्य म्हणतात. लेखन जे काही केलं गेलं ते त्यात त्या एक प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री आहेत. कार्य आणि सहभाग, त्यांनी काय कार्य केलं किंवा कशामध्ये सहभाग घेतला, भाग कशामध्ये घेतला, तर आकाशवाणीवर त्यांचे काव्य वाचन आणि कथा वाचनाचे अनेक कार्यक्रम काय आहेत? प्रसिद्ध आहेत. विविध मासिकांमधून तसेच दिवाळी अंकांमधून त्यांचे लेखन सातत्यानं प्रसिद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. जाणता राजा हे नाटक तुम्ही महानाट्य म्हणा खरं तर त्याला, हे खूप गाजलं. तर जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर आधारित प्रसिद्ध महानाट्यात त्यांनी एक कलाकार म्हणून सुद्धा काय केलेलं आहे? कलाकार म्हणून सुद्धा सहभाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर संदर्भ ग्रंथ. आता आला पाऊस ही जी आपली कविता आहे जी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये घेतलेली आहे ती त्यांच्या इंद्रधनू या काव्यसंग्रहातून म्हणजे काय, तर त्यांनी त्या ह्याच्यात इंद्रधनूमध्ये अनेक कविता लिहिल्यात. त्यातली एक कविता आला पाऊस ही घेतलेली आहे. तर कवितेची पार्श्वभूमी, प्रस्तावना म्हणजे कवितेत नेमकं काय सांगितलेलं आहे ते आधी समजावून घेऊया. प्रस्तुत कवितेमध्ये त्यांनी पावसाच्या आगमनाने संपूर्ण निसर्गसृष्टी जी आहे म्हणजे आपला संपूर्ण निसर्ग जो आहे, निसर्गसृष्टीमध्ये निर्माण झालेला ताजेपणा, जसं आपण सकाळी अंघोळ केल्यानंतर फ्रेश असतो तो ताजेपणा, नवजीवन याचं अतिशय सुरेख वर्णन त्यांनी केलेलं आहे. याच सोबत पावसामुळे लहान मुलांच्या मनामध्ये निर्माण होणारा आनंद. प्रत्येक लहान मुलग्याला पाऊस सुरू झाला जूनच्या महिन्यामध्ये की एक प्रकारचा प्रचंड आनंद निर्माण होतो आणि उत्साह याचं सुंदर दर्शन या कवितेतून घडतं. तर एक एक कडव्याचा अर्थ बघूया. त्याच्यामध्ये पहिला आहे आला पाऊस अंगण झाले ओले, घेऊन आले थेंब टपोरे संगे वादळ वारे. तर याचा काय अर्थ आहे? तर पावसाचं आगमन झालेलं आहे म्हणजे पाऊस सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे घरापुढील अंगण भिजून ओलेचिंब झालेलं आहे. घराच्या पुढची मोकळी जागा त्याला काय म्हणायचं? अंगण. की बरेच जण त्याच्यात झाडे वगैरे लावतात. छोटीशी बाग असते. अंगण भिजून काय झालेलं आहे? ओलेचिंब झालेलं आहे. हा पाऊस येताना आपल्यासोबत मोठे मोठे म्हणजे टपोरे शब्द वापरला त्याला, मोठे मोठे थेंब आणि सोसाट्याचा वारा म्हणजे वादळ वारं घेऊन आलेला आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये आला पाऊस आल्या मोठ्या गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले रस्ता भरला सारा. म्हणजे याचा अर्थ काय, तर पाऊस आणखीन वाढलाय. आता पावसासोबत आकाशातून मोठ्या गारा पडू लागल्या आहेत. गारा पडताना तुम्ही बघितलेल्या असतील. तर या पांढऱ्या शुभ्र गारांमुळे संपूर्ण अंगण आणि रस्ते काय झालेले आहेत? भरून गेलेले आहेत. गारांचे असे खडे पडतात त्यामुळं संपूर्ण अंगणात ते खडे भरलेले आहेत. रस्ते भरून गेलेले आहेत, ज्यामुळे जो आजूबाजूचा परिसर आहे तो परिसर अगदी स्वच्छ आणि पूर्ण पांढरा दिसत आहे. तर हे दुसऱ्या कडव्याचा अर्थ. त्याच्यानंतर तिसरं कडवं, आला पाऊस वीज लखाके लख्खन, भिजणारी ती अवकळ पोरे घरात पळाली पटकन. म्हणजे पाऊस सुरू असतानाच अचानक आकाशात काय होतात? विजा लख्ख करून चमकतात, चमकायला लागल्या आहेत. विजांचा हा कडकडाट पाहून भिजणारी आणि मस्ती करणारी खोडकळ मुलं, कारण विजांचा कडकडण्याचा आवाज तुम्ही ऐकला असेल तर लहान मुले घाबरून लगेचच काय करतायत? त्या एकदम जोरात जो आवाज येतोय त्याला घाबरून परत घराच्या दिशेनं पळत आहेत. त्याच्यानंतर चौथा आहे आला पाऊस रस्त्यावरही होई नदी, चला चला रे होड्या नावा सोडू त्या पाण्यामध्ये. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे मोठे प्रवाह वाहू लागले आहेत. पाऊस जर प्रचंड झाला तर जसं एखाद्या नदीचा प्रवाह असावा तसं पाणी काय होतंय? वाहायला लागतं. जणू काही रस्त्यांवर नद्याच वाहू लागल्या आहेत. अशा वेळी मुले एकमेकांना म्हणतात की काय करूया, चला आपण कागदाच्या होड्या, तुम्ही लहानपणी केल्या असतील म्हणजे तुम्ही अजूनही लहानच आहात, पण कागदाच्या होड्या किंवा नावा बनवूया आणि वाहत्या पाण्यात सोडून काय करूया? खेळूया. जर पाऊस पडला तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर छोटंसं वाहणारं पाणी असेल तर एक छोटीशी कागदाची नाव तयार करा आणि ती सोडा. निसर्गाचा आनंद घ्या. पाचवे कडवे, आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हासे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. पाऊस सुरू होताच ढगाआडून अचानक पिवळे ऊन पडते, जे पाहून जणू काही ऊन हसत असल्याचा काय होतो? भास होतो. ऊन पावसाच्या या सुंदर खेळामुळे आकाशात 7 रंगाचे मनमोहक
इंद्रधनुष्य बघितले असतील असे 7 वेगवेगळे रंग आपल्याला दिसतात ना, जातानाही पाणी पी. याच्यावर आपण ते लक्षात ठेवू शकतो, की रंग कुठले-कुठले असतात. तर त्यातून ते इंद्रधनुष्य जे आहे, इंद्रधनुष्य जर तुम्ही बघितलं असेल, तर ते दिसायला अतिशय मोहक असतं. आला पाऊस, आला पाऊस, कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभा अंगी नभांगणी सैरावैरा धावत हे सुटती. म्हणजे पाऊस आल्यामुळे आकाशात काळे कुट्ट, हे कभिन्न काळे म्हणजे काय, एकदम काळे कुट्ट ढग जमा झाले आहेत. वाऱ्याच्या वेगामुळे निळ्या आकाशात हा शब्द आहे बघा तिथे. नभांगणात म्हणजे निळ्या आकाशात इकडे तिकडे धावणारे हे ढग पाहून जणू काही काळे हत्तीच सैरावैरा धावत सुटले आहेत. तर इथं काळे हत्ती असा शब्द आलाय. तर जणू काय ते काळे ढग म्हणजे जणू काय काळे हत्तीच इकडं तिकडं धावत सुटलेले आहेत, अशी कल्पना काय करतोय, कवी करतोय. पुढे आहे 7वे कडवे. आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटूनी चिप्प पाखरे बसती. सतत पडणाऱ्या पावसामुळे घराच्या छतावरून, कौलांवरून पागोळ्या, पाण्याच्या धारा गळू लागल्या आहेत. जर पाऊस खूप पडला तर छत असतं घराचं, घराची वरची बाजू किंवा कौलं असतात, पूर्वी कौलं असायचे. तर त्यातून पाण्याच्या धारा काय आहेत, गळू लागल्या आहेत. अशा वेळी पावसात भिजलेले आणि थंडीने कुडकुडणारे लहान पक्षी, पाखरे हा शब्द वापरलाय. आपले पक्षी काय झालेत, आपले पंख मिटून एका जागी शांत चिप्प होऊन बसले आहेत. तर एक थंड वातावरण तयार होतं आणि अशा या थंडीनं कुडकुडून ते पक्षी काय झालेले आहेत, शांत एका जागी बसलेले आहेत. तर अशा प्रकारे ही कविता इथे संपते. याचा जो स्वाध्याय आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी तयार केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसेल, तिथेच जाऊन तुम्ही ते बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दिसत नसेल तर चॅनेलवर जाऊन तुम्ही त्याचा स्वाध्यायाचा व्हिडिओ बघू शकता. ओके. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुमचं आणखीन काही मत असेल तर तेही, जर कमेंट सेक्शन असेल ओपन, तर तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये तुमचं मत सांगू शकता. ओके. थँक यू.